मगचं वातावरण बघून तर तुम्हाला वाटलंच असेल, वातावरण बघा किती छान झालेलं आहे. जस्ट पाऊस पडून गेलेला आहे. हवामान खात्याचा आजचा आणि मला मेसेज आला होता की पाऊस येणार आहे. तिकडं बघू शकता छान मस्त हिरवई हिरवई झालेली आहे. झाड खूप छान भारी भारी वाटत आहे. थंड झालेलं आहे वातावरण, एकदम खूप 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 म्हणजे खूप भयानक गरम होत होतं. पण आता वातावरण थंड झालेलं आहे. पाऊस पडून गेलेला आहे. अजून आत्ता मला एक 10 मिनटं झालं, आत्ता आणि तो मेसेज आलेला आहे की अजून थोड्या वेळाने परत पाऊस पडणार आहे. बघूया. आधीच बघूला मी किती वेळेचं बोलवा लागलो बघा, तिकडं कोपऱ्यावरती जाऊन थांबलाय किती वेळेचा. आम्ही किती वेळेचा आवाज येतो त्याला, अरे यात्रेची येवायचं ये ये. आधीच बाबा काही यायला तयार नाही. कधी येणार हे पोरगं? आदिराज गेला बा आता फिरायला. काय पोरग कुठे गेला? आणि नुसतं या पोराला गाडीवर फिरायला पाहिजे, बाकी काय नको ग बाई. काय खरं नाही. वातावरण थंड झालेलं आहे. आदिराज कधी येणार? बेबी बेबी म्हणा, बेबी ठेवा. बेबीच पाचेला ठेवा 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 की ठेव. मे महिना म्हणलं की काय म्हणतात, चटणी करा आणि हे करा आणि ते करा, हे सुरूच असतं. सो आमची पण चटणी करायची आहे. पण ढगाळ वातावरण होतं बघा. मिरच्या काल आत्तीने बुधवारच्या बाजारातून वगैरे घेऊन आल्या होत्या सगळं. कारण आता सध्या अशी अफवा उठले की खरं आहे मला माहीत नाही, पण काय म्हणतात सगळं महाग महाग होणार आहे असं म्हणायला लागलेले आहेत. पण बघू आता, म्हणायला लागलो म्हणून काल बाजारात जाऊन मिरच्या वगैरे घेऊन आले. पण आज मी खायला घेतली, सकाळी घातलं होतं थोडा वेळ, तर ढगाळ वातावरण झालं, पाऊस आला तर काय करायचं म्हणून मी 2 वाजता मिरच्या काढून आणल्या. त्यानंतर काय आमच्या सकाळची मला देवपूजा, खरं सांगते सकाळचीच मी देवपूजा करते, पण मला सकाळचा खरंच टाईम नाही भेटला. खूप धावपळ झाली आणि काय म्हणतात इच्छा नसली की काहीच होत नाही. तसं झालं, मला सकाळी खरंच इच्छा नाही झाली. नंतर बराच वेळ झाला नाही, तर एवढ्या रात्रीचं कसं करायचं, एवढ्याच दुपारचं कसं करायचं, कारण एक 1-1:30 वाजला होता मला. तेवढं दुपारचं बरोबर नाही दिसत, कारण दुपारचं कोणीच करत नाही. ऊन असतं एवढं कडक, एवढं उन्हाचं कोण करतं, म्हणून मला नको राहू द्या आता. आणि आज काय झालं, क्लासमध्ये रामनवमी असल्यामुळे थोडा वेळ बसलो नाही आणि लगेच आलो. जास्त वेळ लागला नाही क्लासमध्ये. त्यामुळे आल्या आल्या पहिल्यांदा मी काय केलं, एवढी भांडी वगैरे काय म्हणतात होती ती जेवून झालेली भांडी वगैरे घासलीत आणि देवपूजा करूया म्हणून. आता आज गुरुवार होता. गुरुवारचं नाही ना मी देवपूजा केली. मला खरं सांगते, मला खूप कसं तरी वाटतं, कारण खरंच खूप कसं वाटतं. गुरुवारचा एकच दिवस असतो जेव्हा उपवास असतो, छान मस्त काय म्हणतात. ज्यावेळेस गुरुवारचं मी पूजा करते तेव्हा माझं घर देवाला एकदम प्रसन्नाने भरलेलं आवडतं. ते फुलांनी असू दे किंवा अगरबत्ती धूप कशानेही असू दे, छान मस्त भरलेलं प्रसन्न देवघर मला आवडतं. म्हणून काय म्हणतात बराच वेळ मी हेच करत होते. 4:30 आलो आम्ही क्लासमध्ये 4:30 वाजता, आणि तिथे आल्याला लगेच मी सुरुवात केली होती, कारण एवढा वेळ आदिराज झोपला होता. नाहीतर आदिराज आता जागा असता तर तो माझ्या कडेवरती असता, किती वेळचा तरी तो माझ्या इथं बसला असता. नाहीतर मला करूच दिलं नसतं. मी करतो, दे मला, दे मला करू दे, मी करतो, मला करायचं आहे, दे, असं त्याचं चालू असतं. आदिराज नव्हता तोपर्यंतच्याच या सगळ्या गोष्टी आहेत. आदिराज असं की काही सुद्धा करायला भेटायचं नाही. खरं ना, ह्या सगळ्या गोष्टी सकाळच्या करायला बऱ्या वाटतात, पण मला सकाळचा टाईम भेटला नाही, त्यामुळे आत्ता करावं लागत आहे. त्यानंतर ना सगळे देव वगैरे पूजून घेतली. नंतर मेन कुलदेवतेची आमची मूर्ती आहे मसोबाची, नंतर त्याला गुलालच लावायला लागतो. असं हिताला मला बाबांनी सांगितलं होतं की जेव्हा ते सगळे देव पुजशील तेव्हा सगळ्या देवांना गुलाल लावत जा म्हणून. एकतर आपल्या माझ्याकडे स्वामी महाराजांच्या 2 मूर्त्या बघू शकता. एक फायबरची आपली आणि एक आहे ती तांबपिताची आहे. आणि काय झालं होतं, जेव्हा मी स्वामी महाराजांची नवीन मूर्ती स्थापना केली होती तेव्हा ही मूर्तीनं मी काढून ठेवली होती बाजूला. पण जी आमच्या काय म्हणतात एका स्वामी भक्त आहे तिने मला सांगितली होती की असं नाही करायचं, म्हणजे की आपण नवीन आणलं म्हणून जुन्याला आपण ठेवायचं. तुझ्याकडे एखादा ड्रेस आला असतो तर तुम्ही नवीन काय म्हणते तो ड्रेस फेकून देतेस का, थोडा दिवस का असेना पण ते वापरतेसच. त्यामुळं तू दोन्ही स्वामींची छान मस्त पूजा कर आणि थोड्या दिवसांनी मग विसर्जित केलीस किंवा कोणाला तरी दिलीस तरी चालतं.
पण आता जोपर्यंत आहे तोपर्यंत तू त्या दोघांचीही पूजा कर, दोन्ही मूर्तींची पूजा कर. असं नाही करायचं म्हणजे एक ठेवा, नवीन आलं म्हणून कुणाला टाकून द्यायचं. चला, इथं माझी देवपूजा झालेली आहे. वाजले होते 5. आदेश बाबू अजून उठला नव्हता. त्यानंतर तुम्ही बघू शकता, ज्या दिवशी गुरुवार असेल ना, मंगल कलश बघू शकता. हा मंगल कलश सजवायला मला खरंच खूप म्हणजे खूप आवडतं पर्सनली, खरंच खूप छान वाटतं. त्यानंतर आदर्श बाबू बघा, ह्या पोराला नुसतं असं गाडीवर नाही फिरायला पाहिजे असतं. मी नको कुठे पण जाऊ द्या, आदर्श यांना सोबत लागते आणि आदर्शला घेतल्याशिवाय काय जात नाही. त्यामुळे आदर्श बाबू काय म्हणतात, आई बाबांचा लय लाडका झालेला आहे. त्याला बरोबर माहीत झाले आई बाबा मला फिरायला घेऊन जातात. यांच्यावर फिरायचं म्हणजे आदर्श ऑलवेज रेडी असते, कधी पण, एनी टाईम, कधी पण असू दे. नंतर पप्पाला नाही काकाला इथं बघा, अंकलला आदर्श कामाला लावलं होतं. सायकलची होती, सायकल फिरवा पण लागला होता तो इतक्या वेळचं. पप्पाला आणि अंकलला दोघांना कामाला लावलं होतं. फिरवा फिरवा मला सायकलीवरनं फिरवा. या बोलाला पाय मारायचं नको असते, असं दोरीने धरायचं आणि आम्ही ओढायचं म्हणे. मी मग आगा सायकलीवर बसून निवांत छान फिरणार. असं असतं या पोराचं काम. गरमी ना गरमी लागली, नको नको वाटू लागले. केस असे खाली नको, नको पोळ्या खायचं म्हणून आले मी आत्ताच. इतकं गप्पानं गरम लागले. वाजलेले तर रात्रीचे 12 वाजेपर्यंत बसलो होतो. पोळ्या खायच्या आहेत कारण ना पूर्ण या हाताला इथून ह्या साईडून पुढं पर्यंतशी खास होतो ते. स्किनच्या डॉक्टरला दाखवलेलं आहे. आज ब्लड वगैरे टेस्ट करायला वगैरे डॉक्टर सगळे सांगितलेले आहेत. गोळ्या खायच्या आहेत. बघूया घेतो. हे ग एक नाही, एक तर पाठीमागं असते, निवांत काही नसतं ना कुठल्याही ह्याच्यात. गोळ डॉक्टरला दाखवलेलं आहे, चांगले स्पेशालिस्ट आहेत ते स्किनचे डॉक्टर. संध्याकाळी फरक होतोय का? दिवसांनी खरं तर परत दाखवायला बोलवलेलं आहे. 10 दिवसांचा कोर्स करणं म्हणजे 10 दिवसांनी परत आपल्या वेळ काय होते. खूप कंटाळ, खूप म्हणजे खूप जास्त कंटाळ खूप वाटायला लागले आता. पाय म्हणजे इतके दुखायला लागलेत ना, काय करू दुखायला लागले. क्रीम दिलेलं आम्हाला. मस्त लहान काय खायचं व्हिडिओचा एंड मी इथंच करते. व्हिडिओचा एंड मी इथंच करते. भेटूया आपण पुढेच ब्लॉग तोपर्यंत बाय बाय. शुभरात्री. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू दे. स्वामीच्या प्रार्थना. बाय बाय.